नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत काय तर आज आहे गार्गीची फरमाईश की आता मुलांना सुट्ट्या चालू आहेत, तुम्हाला तर माहिती आहे, त्यामुळे सतत काहीतरी भूक लागली आणि काहीतरी खायला हवं असतं त्यांना। पण आज काहीतरी तिला चमचमीत मस्त टेस्टी असं हवंय आणि नॉनव्हेज आयटम काहीतरी हवंय। सो मग आज ठरवलं आहे आम्ही की आज बनवायची आपल्या चिकन तंदुरी। सो घरच्या घरी एकदम टेस्टी सिंपल वेने आणि खायला एकदम खतरनाक लागेल। नक्की करून तुम्ही बघायची, या रेसिपी प्रमाणे करून बघाल ना तर एकदम मस्त बाहेरची तंदूर तुम्ही विसरून जाल। तर एवढी छान होती ही तंदूर। तर चला मग आज गार्गीची फरमाईश आपल्याला करायची आहे पूर्ण। तर चला तयारीला लागूया। आपल्या घरातलंच साहित्य असणार आहे जे आपल्याला वापरायचं आहे, फक्त आपल्याला चिकन मात्र बाहेरून आणावं लागणार आहे। बाकी जनरली आपल्या घरामध्ये हे अवेलेबल असतं। चला वेळ न दवडता आपण रेसिपी करायला घेऊया। तर सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचं आहे चिकन। तर मी मांडीचा भाग आणि छातीचा भाग अशा प्रकारचे दोन भाग घेतलेले आहेत। तर चिकनला आपल्याला सर्वात पहिले अशा प्रकारे लांब लांब आणि डीप असे कट्स करून घ्यायचे, कारण जेणेकरून आपला जो मसाला आहे तो याच्यामध्ये अगदी पूर्ण जिरला पाहिजे, आतपर्यंत गेला पाहिजे। त्यामुळे असे मोठे मोठे कट्स असणं फार आवश्यक आहे। आपण हे घरच्या घरी सुद्धा करू शकतो। अदरवाईज आपण ज्यांच्याकडनं चिकन घेतो त्यांच्याकडे सुद्धा आपण सांगितलं की आम्हाला तंदूर साठी हवं आहे तर कट्स करून द्या, तर ते बरोबर आपल्याला कट्स करून देतात। तर हे बघा भरपूर असे डीप आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळा मसाला त्याच्यामध्ये आतमध्ये जिरला पाहिजे। तर सर्वात पहिले एक महत्त्वाची प्रोसेस म्हणजे अशी की आपल्याला मॅरिनेट करावं लागणार आहे। तर मॅरिनेशन आपल्याला करायचं जवळजवळ पाऊण तास ते 1 तासपर्यंत। याच्यामध्ये सर्वात पहिले मी एक अख्खा लिंबू घेतलेला आहे, तो पिळलेला आहे। याच्यामध्ये एक अर्धी वाटी दही घेतलेला आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट। ही जवळजवळ 2 ते 3 चमचे आपण याच्यामध्ये टाकू शकतो। तर ती ऍड केलेली आहे मी। आणि याच्यामध्ये जाणार आहे हळद, कलर छान यावा म्हणून लाल काश्मीरी मिरची पावडर, तर ही मी 2 चमचे घेतलेली आहे। 1 चमचा घेतलेला आहे मी धणा पावडर, पुन्हा 1 चमचा घेतलेला आहे मी जिरा पावडर। याच्यामध्ये आपण आमचूर पावडर टाकू शकतो, तर मी हे अर्धा ते पाऊण चमचा याच्यामध्ये आमचूर पावडर टाकलेली आहे। आणि याच्यामध्ये जाणार आहे आपली मिरी पावडर वगैरे जी असते ना ती सुद्धा याच्यामध्ये आपण टाकू शकतो। मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं। आणि याच्यामध्ये थोडासा मी अर्धा चमचा गरम मसाला टाकते। थोडंसं वरतून एक अर्धा पाऊण पळी आपल्याला तेल टाकायचं याच्यामध्ये। आणि मग हे सगळे जिन्नस आपल्याला घ्यायचे याच्यामध्ये मिक्स करून। तर जे कट्स झालेले आहेत ना त्या कट्समध्ये हे सगळं मटेरियल छान असं मुरलं पाहिजे। तर त्याच्या आतमध्ये आपल्याला बोटं वगैरे घालून व्यवस्थित प्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये हा मटेरियल बसवायचा आहे। थोडं चोळून आपल्याला घ्यायचंय जेणेकरून मसाला छान त्याच्यामध्ये जिरला जाईल। ही जी तंदुरी आहे ना बघा घरातलेच सगळे साहित्य वापरलेले आहेत आपण। अगदीच दही नसेल तर बाहेरून आणायला लागेल आपल्याला आणि चिकन आणावं लागेल। हे बघा हे असे कट्स जे आहेत ना मोठे मोठे, ह्याच्यामध्ये मसाला आपल्याला जरा फिल करायचा आहे, चोळून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे। आणि छान अगदी पटकन घरच्या घरी तयार होते। आता आज तर मी ओव्हनमध्ये करणार आहे, पण आपण तव्यावरती सुद्धाही करू शकतो। कुकरमध्ये एखादी प्लेट लावून तसं सुद्धा आपण करू शकतो। तंदुरी घरच्या घरी अगदी सुंदर आणि हे अशा प्रकारे प्रमाणात जर कराल ना अगदी टेस्टी। फक्त हे मॅरिनेशन फार महत्त्वाचं आहे। तर आपल्याला जवळजवळ याला पाऊण तास ते अर्धा तासापर्यंत तरी मॅरिनेशन केलं तरी सुद्धा चालणार आहे। तर मी हे आता मॅरिनेट करण्यासाठी हे फ्रीजमध्ये ठेवून देते। सो आता मॅरिनेशन जवळजवळ पाऊण ते 1 तासानंतर मी बाहेर काढलेलं आहे। तर मॅरिनेट झालेलं आहे आपलं व्यवस्थित। आता हे आपल्याला लावायचं आहे। तर ओव्हनमध्ये जर लावायचं असेल ना तर आपल्याला एक रॅकवरती ती लावावी लागते। तर चिकनला जो मसाला आहे तो खाली पडून जरा घाण होऊ नये म्हणून मी खाली एक प्लेट घेतलेली आणि हीच प्लेट मी ओव्हनमध्ये सुद्धा वापरणार आहे। आणि जो आपलं चिकन जे आहे हे मी आता ह्या प्लेटवरती ठेवणार आहे। तर अगदी घरच्या घरी आपण मस्त अगदी सोप्या पद्धतीने आपण छान अशी तंदूर तयार होते। बाहेरची तंदूर म्हटलं ना तर की खर्चही जास्त आणि क्वांटिटी कमी येते, पण आपण घरच्या घरी जर केली तर खर्चही कमी होतो, क्वांटिटीही भरपूर येते आणि आपण आपल्या हाताने बनवलेली तर काय वेगळीच बात असते। तर मी आता ओव्हनही चालू केलेलं आहे। सर्वात पहिले ते प्लेट ठेवलेले, त्यानंतर हे चिकन जरा हाय रॅकवरती आधी मी ठेवलेलं आहे। आणि माझी जी ओव्हन आहे त्याच्यामध्ये असं किड्स डिलाइट म्हणून एक ऑप्शन आहे, तो प्रेस केला की TS2 अशा प्रकारे सेटिंग असते। प्रत्येकाला एक कोड दिलेला आहे आणि मग तो सेट करायचा आणि स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं। आणि जवळजवळ 37 ते 38 मिनिटासाठी आपल्याला हे ओव्हनमध्ये ठेवायचं आहे। पण मध्यंतरी आपल्याला एक 15 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला चेक करायचं, त्याच्यावरती थोडंसं आपल्याला बटर वगैरे चोळू शकतो आपण। आणि मग
आपल्याला शिजले की नाही, म्हणजे व्यवस्थित कलर येतो की नाही हे मध्ये मध्ये आपण पाहू शकतो. आणि बघा तंदूर अगदी मस्त, अगदी बाहेरसारखीच पण खूप टेस्टी. तुम्ही अगदी घरच्या घरी आणि झटकेपट, खूप काही याला मेहनतही नाहीये, ती बनवू शकता तुम्ही घरच्या घरी. आणि माझ्या घरातल्यानंतर अतिशय आवडली, कारण की बघा दिसायलाच एवढी खतरनाक दिसतीये ना, ती खायला तर अगदीच अजूनच खतरनाक आहे. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. आणि जर आवडलं तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब मात्र नक्की करा, शेअर करा, कमेंट करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. त्यासोबत मी एक ग्रीन चटणी सुद्धा बनवलेली आहे. त्या ग्रीन चटणीमध्ये आपण फक्त कोथिंबीर, पुदिना, मिरची, आलं आणि थोडंसं लसूण या प्रकारे बनवलेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.